नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता ऑफिसमधनं घरी जातोय. घरी म्हणजे इकडे येऊनच गेलोय, म्हणजे घरात जवळ मार्केट आहे आमचं, तिथं येऊनच गेलोय. गायत्रीला फोन केला. गायत्री म्हटलं आज शुक्रवार आहे, तर येताना चिकन वगैरे घेऊन येतो. मी म्हटलं, ते बोलते ठीक आहे म्हणे, घेऊन या म्हणे. तर ती बोलली की येता मला पाणीपुरी पण घेऊन या. म्हटलं ठीक आहे, पाणीपुरी घेऊन येतो तुझ्यासाठी. चला आपण इथून पाणीपुरी वगैरे घेऊया. इथूनच आम्ही नेहमी पाणीपुरी घेतो. त्याच्यानंतर ते चिकन वगैरे घेतलं, ते ठेवलंय आता बॅगेत. आता जातोय घरी. आता मेडिकलमध्ये पण जायचं आहे मित्रांनो मला. ते खोकला पण येतोय, तर खोकल्याचं औषध घेऊया. एखादी कुठलं भेटतं काय. आता कफ सिरप घेतला. आता त्याच्यानंतर पुढे गेलो. नंतर मला एक परत आठवण आली की ते काय पेनकिलरची गोळी पण घ्यायची आहे. म्हटलं ती पेनकिलरची पण गोळी घेऊ. आता हे 2 कप सिरप होते, त्याच्यातले म्हटलं जाऊ दे, ते जांभूळचं कुठलं होतं तेच घेऊया म्हटलं. म्हणजे दोघांची प्राईस सेमच, 110 भेटले ते दोघं पण. ठीक आहे, चला तर जाऊया आता आपण. आता गायत्री बोलली की येताना काहीतरी भाजीपाला घेऊन या. म्हटलं ठीक आहे, आणतो म्हटलं. मग ते टमाटर, कांदे, काय ते हरा मसाला वगैरे घेतला. हरा मसाला म्हणजे तेच कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे, निंबू, या सगळ्या गोष्टी घेतल्यात आता. म्हणजे कसं 2 दिवस टेन्शन राहत नाही. मग शनिवार रविवार निघून जातो मग थोडा भाजीपाला घेतला की. आणि जेव्हा टिफिनला कसं वेगवेगळ्या भाजीपाला घेतो मग, किंवा घरचे आपलं कडधान्य वगैरे असतं तेच चालू देतो मग आम्ही. चला तर आता जाऊया आपण घरी. गायत्री काय कर. चला मित्रांनो, आला होता घरी. तुम्ही बघितलंच, ते औषध वगैरे घेतलं, काय चिकन वगैरे घेतलं. ते बघा चिकन धुते ती गायत्री. काय करा नाही गायत्री, चिकन धुई राणी. एवढं का तुला चिकन आवडस? हा, मना नाव सांगे राणी तू. हा मग तुला नाही आवडस ना तुला पण. हा काय. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे एक गोष्ट माहिती आहे की नाही माहिती आहे, माहीत नाही. काय आलं हिला, म्हणजे काल रात्रीपासून पूर्ण रात्रभर झोपले नाही मित्रांनो ही. आणि हिला ना नुसतं ते कुठे ते अंग दुखतंय, कुठे ते डोकं दुखतंय, कुठे ते वॉमिट करते. यार म्हटलं चाललं काय हिचं, पूर्ण रात्रभर झोपले नाही ती. नुसतं ते फॅन बंद करून घेतला. हा काहीतरी. आता डोकंच दुखतंय का आता पण? कशामुळे दुखतंय ते? काय एवढं तू जड काम केलं, एवढं अंग दुखतंय तुझं? हो बापरे. एवढं खरं नको बोलत जाऊ ना, व्हिडिओ चालू आहे. एवढं खरं कशाला बोलते? खरंच बोलते. दाखव कुठे कुठे मारलं. बापरे, दाखव. बापरे, एवढा हात सुजला. कशाने मारलं होतं पण मी तुला? माझा बेल्ट नाही तो, माझा बेल्ट लागेल तरी का तो? एवढा हाल काय तो माझ्यासारखाच हाल काय? हा काय. मग रडलीस ना तू भरपूर. हा. पण डोक्याला थोडी मारलं मी. डोकं कस का दुखतंय? अच्छा, मला वाटलं डोक्यावर पडलेस का काय तू. नाही पाडलं डोक्यावर तुला. हा काय. बाप. पण थोडाफार फरक नाही पडला का त्या गोळ्या घेऊन? अरे मग तुला गायत्री एवढं समजायला पाहिजे होतं. एवढं अंग दुखतंय, डोकं दुखतंय, मग डॉक्टरकडे जायचं ना तू पण. गेलेली याचं बनलं होतं तिकडे, कशी जाऊ मी एकटी पोरगीला घेऊन? हा मग काय तिकडे कसं काय जाऊ म्हणजे? नाही ना, त्या हात एवढं दुखतंय, मला अंग दुखतंय, मी कुठं पकडून घेऊन जाते तिला एवढ्या लांब मार्केटला? अरे मग जिग्गूला कोणाला तरी सोबत घेऊन जायचं. बरं होईल. हा, मला कोणी उचलून घेऊन जायचं बरं होईल. अरे मग जिग्गूला कोणाला तरी घेऊन जायचं ना सोबत. जिगून बिचारा ट्युशन स्कूल करून आले. हिचं रात्रीपासून अंगणावर दुखतंय. हिला सांगतोय मग तुला मी सांगत होतो तिकडनं येताना ते डॉक्टरकडनं तर नंबर घेऊन येतो. मग जॉन्सन डॉक्टरकडे आले असते ना तिकडे. तिथं कोण जाईल, जेवण कोण बनवेल? तू असा पण विचार करते आणि तसा पण विचार करते. मग कोण बनवेल? तुम्ही बनवणार. आज तू येऊन जाऊन माझ्यावरतीच काय येते पण तू. येऊन जाऊन प्रत्येक व्हिडिओ मध्ये येऊन जाऊन तू माझ्यावरतीच येते. तुम्ही जेवण बनवणार, तुम्ही कोणीच नाहीये, तुम्ही हा. तुम्हालाच सांगेल, तुम्हालाच करायचंय. कोण आहे आपल्याजवळ? अरे हा, काय पाहिजेत? कांदे. हे काय इथं कांदे ठेवले ना, ते कांद्यांमध्ये झाडू पण ठेवून दिलाय. किती आणू कांदी? 10-12. एवढे 10-12 कशाला? 3, 2, 4 कांदी. आता हिला सांगितलं म्हटलं ते चिकनची ग्रेव्ही बनव म्हटलं. हे बघा हिच्यासाठी पाणीपुरी पण घेऊन आलोय. ही पाणीपुरीतून नंतर खा ना. आणली ना. बघ मित्रांनो, हिला दुसऱ्याकडनं कुणाकडनं पण पाणीपुरी घेतली ना, ती नाही आवडत हिला.
तो भैया आहे ना त्याच्याचकडनं त्याला पाणीपुरी पाहिजे, म्हणजे चांगली बनवतो तो पाणीपुरी एकदम, म्हणजे मला पण आवडते त्याच्याकडे. आणि तो एकदम म्हणजे टापटीपणा चांगला राहतो म्हणजे तो. आणि त्याचं ते दुकान आहे ना, छोटंसं दुकान आहे त्याचं. आता हे बघा तुम्हाला दाखवलंच ना मी ते पाणीपुरीचं, तोच भैया आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितलं ना सुरुवातीला, त्याच्याचकडनं मी पाणीपुरी घेतो. म्हणजे एकदम व्यवस्थित देतो पाणीपुरी तो, एकदम म्हणजे हात वगैरे त्या पाण्यामध्ये बुडवत नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित बनवून देतो तो. आम्ही त्याच्याचकडे शनिवार रविवारचं पाणीपुरी खातो. आता काय ते चिकनची ग्रेव्ही बनवतेस ना? बॉईल करायला नको टाकू त्याला. हा ते मग डायरेक्ट टाकून द्यायचं ना त्याच्यापेक्षा. हा का बरं अशी राणी? हा डायरेक्ट टाकी देते ना तू पण. मत मग माहेरानी बोलत जा ना काहीतरी. बनवत जा ना मग डायरेक्ट टाकू. तुमच्या याच्यात नाही येतं तर करा ना तुम्हाला. अरे तू येऊन जाऊन तर बघा आता पण मला, अरे तू घरात आहेस ना काहीतरी, मला कुठे जेवण बनवायला सांगते तू. तुम्ही करा आता. आणि मी तब्येत खराब आहे, 2 दिवस मला आराम द्या. 2 दिवस आराम देऊ? विचार करा, एवढी तब्येत खराब तरी सकाळी उठली जाऊ डब्बा वरून दिला. एवढं आहे माझं. हा यार तू सकाळी मस्त एवढा डब्बा. मी तुला काय बोललो होतो, काहीतरी झोप, उठू नको, तुला बोललो ना मी झोप असं. उठ बोलते नी झोपून जास्त आळस पण नाही बोलते काय बोलतो. आज असं काय बोललो नव्हतं. तू उठून गेली आणि नुसती बसून राहिली त्या गादीवरती. मग त्या अरे बसून बसून माझं पण त्यात माझं शरीर पूर्ण विकनेस आल्यासारखं वाटतं. उलट्या झाल्या, डोकं दुखतंय, ताप पुन्हा अंग दुखतंय. माझी तुझे डोळे एवढे बारीक का होत आहेत पण? माझी झोप बी नाही येत. 3-4 गोळ्या घेतलेल्या आहेत मी, नाही पण झोपलेली नाही. एवढ्या 3-4 गोळ्या? एवढी डोकंच नाही थांबत आहे माझं. हा काय? काय सांगू मी तुम्हाला. चल ना गायत्री मग डॉक्टरकडे चल ना, कशाला नाटक करते तू पण. डोळेच नाही उघडते. राहू दे ना ते तिकडनं आल्यावर जेवण बनव. आता हे राहू दे, जेवण वगैरे राहू दे, तिकडनं आल्यावर जेवण बनव. आता लागल्यास फक्त हे शिजवायला टाकून दे, पाणीपुरी वगैरे खाऊन घे. हा काय? तुझा आता सगळ्या लग्नाचा थकवा निघेल मग आता. हा आता मामी त्यांचं झालं, आता तुझा थकवा निघेल आता. ही तिथं लग्नामध्ये सुद्धा रात्रभर झोपायची नाही ही कार्टून. हा गायत्री, ती त्रिशू पण झोपायची नाही आणि गायत्री पण नाही. त्रिशूला 12-1 वाजून जायचं झोपता झोपता, त्या गाण्यांचा आवाज वगैरे. ही गायत्री तर रात्रभर झोपायची नाही, फक्त किती 3-4 वाजता झोपायच्यात ना, आणि लगेच 5:30-6 उठून जायचे तुम्ही तर. मग सगळा लग्नाचा थकवा निघणारच आहे ना गायत्री. मग सांगायचं ना की चिकन वगैरे काय आणू नका, काहीतरी खिचडी वगैरे बनवून घ्या. खिचडी खाणार म्हणजे मी काय खिचडी खाणार नाही. काय बाई आहे यार आई, इले एवढं सांगच मी, एवढं समजाडस तरी मावरच येस आहे. प्रत्येक गोष्ट मावर राहणच तुझी. काय सांगू इले, सांगा ते तुम्हीच. हा मी कस काय त्रास देऊ तुले? नाही ना गायत्री, आज नको करू ना तू. प्रत्येक टाइम मी मनच नाव लिहिलेस, मनच नावलीशी. हा त्याला ते खोकल्याचं औषध घेतलं. आता तुम्ही बघितलंच मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये. आता आणलंय, आता पिलं मी थोडंसं. ते किती 5 ml पिला आता. ते याच्या आधी पण अर्धी बॉटल संपवून टाकली मी, त्याच्याने काहीच फरक नाही पडला. मग ते एक मॅडम आहे आपले, ते काय पूजा करून का काय, त्यांनी कमेंट्स केली होती मला. काय त्यांची कमेंट्स वाचायला मला आता दुसरा मोबाईल पाहिजे. त्यांनी कमेंट्समध्ये केले होतं की ते पुदिना आपलं ते अद्रक वगैरे त्याचा काढा प्या म्हणे तुम्ही. ते पण मी सकाळी पिला होता तो, म्हणजे बरं वाटतं ते तसं पिलं ना, चांगलं वाटतं ते. त्यांचं नाव म्हणजे आता मी चुकीचं नाव नाही घेत, तर ते कमेंट्स आता दुसरा मोबाईल नाही माझ्या हातामध्ये, नाही तर कमेंट्स वाचले असते मी, त्यांचं नाव पण घेतलं असतं. ठीक आहे, प्रत्येक कधी ना कधी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी प्रत्येक जणांचे कमेंट्स वाचत जाणार, आणि कोणी कमेंट्स केले त्यांचे नावं मी 101% घेत जाणार. धन्यवाद 6000 सबस्क्रायबर केल्याबद्दल, थँक्यू सो मच. आता म्हणजे 6100 काहीतरी होणारच वाटतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चालेल, बनव गायत्री जेवण मग. चल बाय बाय कर गायत्री. चला बाय बाय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता गायत्रीची पण तब्येत बरी नाही, तिला बघतो, डॉक्टरकडे घेऊन जातो पहिले. आणि ती ऐकत पण नाही मित्रांनो, तिला एवढं सांगतोय मी, तिकडनं ऑफिसमधनं येतानाच सांगतोय की मी तर त्या डॉक्टरकडे कसं नंबर लावायला लागतं तिथं. मग मी नंबर लावतो म्हटलं, तू ये तिथं. हिला असं फोन करून पण सांगितलं मी, पण ऐकणार कोणी.
या गायत्रीला पण एवढं समजून सांगतो मी, काय आता तुम्हीच सांगा मित्रांनो, जरा तिला समजून सांगा, नवऱ्याचं पण थोडंफार ऐकून घेतलं असं. कारण की इथं पण एकटा मी जे आणि गायत्री आम्ही दोघंच जण राहतो इथं. चल बाबा सासू सासरे जवळ आहेत का आई पप्पांच्या जवळ आहेत, कुणीच जवळ नाहीये. आता आम्हाला जे एकमेकांना समजून घ्यायचंय, बरोबर की नाही मित्रांनो? सांगा जाऊ. ती पण तुमचे कमेंट्स ती जास्त वाचते मित्रांनो, माझ्यापेक्षा ती जास्त कमेंट्स वाचते. तर समजावा तिला त्या कमेंट्समध्ये पण, तिला काही गोष्टी समजून जातील. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय मित्रांनो. ते बघ कसे करते, चला.